हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंधन टंचाई होत असल्याच्या अफवा उडाल्या आहेत आणि यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंगोलीचे जिल्हाधिकारी आहेत। सर, सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जिल्ह्यामध्ये इंधन टंचाई आहे अशी अफवा पसरवल्या जात आहे। जिल्हा प्रशासनाची काय माहिती आहे आणि आपलं काय आव्हान आहे? आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे कोणत्याही प्रमाणे डिझेल आणि पेट्रोलचे तुटवडा नाही आहे, परंतु एक मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की आता नवीन एक सिस्टम आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही डिझेल किंवा पेट्रोल जे आहे ते क्रेडिट या स्वरूपात मिळत नाही, ॲडव्हान्स पेमेंटवर मिळतो आहे। त्यामुळे काहीतरी विलंब कधी कधी होऊ शकतो, परंतु तुटवडा कुठेच नाही। बरं सर, काही पेट्रोल पंप चालक हे नियमांचं उल्लंघन करत आहे। खटकाळी बायपास परिसरामध्ये एक साम टीव्हीनं बातमी दाखवली होती। 4 बोरवेलिंगच्या मशीन आहेत जे बिल्डरकडे जातात खाजगी बोर मारण्यासाठी। त्यांना 1000 लिटर दिलेलं आहे, डिझेल दिलेलं आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी CCTV आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरे व्हिडिओ कैद केलेत। प्रशासनाचे काय आदेश आहेत, काय त्या पंपावर कारवाई झालेली आहे का? आम्ही हे मॅटरवरती चौकशी करून घेऊ। आता जे आहे आता आपण ह्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून जे आहे ते मला माहिती झालेली आहे, त्याच्यावरती आम्ही नक्कीच चौकशी करून न्याय घेऊ। हो सर, आपल्याकडं जिल्ह्यामध्ये जे इंधन येतं आहे आता किती आपल्या जिल्ह्याला इंधनाची आवश्यकता आहे आणि दररोज किती येते? आपल्या आता जे आहे जेव्हा आपल्या कॅन आणि ह्याच्यामध्ये जे आहे आपल्या भरणा चालू झालेला होता त्याच्यामध्ये जे आहे आपल्या साधारणपेक्षा जे आहे 30% डिमांड जी आहे ती वाढलेली होती। आता जे आहे आपली जी डिमांड आहे ते सुरळीतपणे झालेली आहे, परंतु तरी पण आम्ही जे आहे प्रत्येक जे पेट्रोल पंप रिटेलर्स आहे त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशनमध्ये आहे की कोणत्या पण डिमांड जे आहे ते आम्ही मीट करू शकतो। एक शेवटचा प्रश्न आहे, डिझेल किंवा पेट्रोल हे स्फोटक आहे, पण काही लोक साठेबाजी करत आहेत, काही ड्रममध्ये भरून घेत आहेत। ह्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते आणि तुमच्या त्यांना सूचना काय आहेत? आम्ही आपल्याला हेच सूचना करणार आहे की कोणत्याही प्रमाणे आपण डिझेल किंवा पेट्रोलचे जे फ्लेमेबल मटेरियल्स आहे ते आपण आपल्या घरी असं साठा करून ठेवू नका। आपल्याला जे आहे ते माहिती राहिलं पाहिजे की कोणत्याही प्रमाणे आपण आपली जितकी पण मागणी आहे डिझेल आणि पेट्रोलची ते आम्ही देऊ शकतो। काही ठिकाणी जे आहे पेट्रोल पंप जे आहे समजा काही ठिकाणी तुम्हाला दिसू लागले की समजा बंद आहे, त्यांचा फक्त हेच विषय होऊ शकतो की त्यांनी जे आहे आतापर्यंत रिटेलर्स वगैरेंना त्यांना पेमेंट केलेली नसतील आणि त्यामुळे त्यांचे टँकर वगैरे जे आहे ते रिलीज झालेले नसतील। परंतु असं नाही आहे की त्यांना जे आहे कोणत्याही प्रमाणे डिझेलचा तुटवडा आहे, त्यांनी जसंच पेमेंट केली मग लगेच आम्ही तुटवडा सॉल्व्ह करू शकतो। हो सर, काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत पेट्रोल पंपाच्या संदर्भातल्या, तर त्यांनी कुठे तक्रार करायची आहे, तुम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील का? खरंच शेतकऱ्यांना काही शेतीसाठी जे आहे कोणत्या पण समजा डिझेलची मागणी वगैरे असतील ते नक्कीच आमच्याकडे यावं किंवा आपल्या जे व्हेकल आहे ते घेऊन जावं पेट्रोल पंपाला, आम्ही तुम्हाला डिझेल देतो। कुठल्या नंबरवरती त्यांनी फोन करावा वगैरे सर? आम्ही जे आहे एक वेबसाईटवरती एक ठेवलेला आहे, आमचा लँडलाईन नंबर आहे आपल्या पुरवठा अधिकाऱ्यांचा, त्याच्यामध्ये जे आहे ते फोन करू शकतो। ते फार इमर्जन्सी असेल तर तुमच्या मोबाईल नंबरवरती पण करू शकतो। येस, काही प्रॉब्लेम नाही। तर हे हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर होते। जिल्ह्यामध्ये कुठलाही इंधनाचा तुटवडा नाही आहे आणि नागरिकांनी इंधनाची अफवा पसरू नये, सोबतच डिझेलचा साठवणूक करू नये, अन्यथा कडक कार्यवाही करू असा इशारा त्यांनी साम टीव्हीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना दिला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।